मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 5. आता पुढे. मागील भागात सगळे आनंदी होऊन गडबडीत उठले आणि तयारी करण्यासाठी निघाले. करण मात्र तसाच खुर्चीत बसून होता. मनाची धाकधूक खूप वाढली होती. आता पुढे. शुभमंगल सावधान. नवऱ्या मुलाला हार घाला. लक्ष कुठे आहे? नवऱ्या मुलाला हार घालून घ्या. मंगलाष्टक संपवत अंतरपाठ खाली करत गुरुजी नवरीला म्हणजेच खुशीला आवाज दिला, जी आपल्याच विचारात हातात हार पकडून उभी होती. मागून मैत्रिणींनी तिला थोडेसे धक्का देत भानावर आणलं. तेव्हा गुरुजींचे शब्द तिच्या कानावर पडले. हार घालण्यासाठी हात वर करताच एवढा वेळ झुकलेली तिची नजर वर झाली. समोर तो उभा होता. हातात पकडलेल्या हाराच्या फ्रेममधून पल्ल्याड उभ्या असलेल्या त्याला आता तिने नीट पाहिलं होतं. क्षणभर नजर रेंगाळली त्याच्या चेहऱ्यावर आणि स्वतःच्या नशिबावर हसू आलं. तिला आजी जेव्हा सांगायची की तुझ्या आजोबांना मी लग्नानंतर 4 दिवसांनी पाहिलं, ना आधी कसली ओळख ना पळक, ना नाव माहीत ना गाव, भेटणं तर लांबच, लग्नात पण हा भला मोठा पदर घेऊन चेहरा झाकून लग्न झाली आमची, तेव्हा हे ऐकून तिने किती नाव ठेवले होते आजीला. आणि आता स्वतः एक सुस्कारा सोडत तिने निर्विकार चेहऱ्याने हार घातला. यजमान, आता आपणही हार घालून घ्या. नवऱ्याला म्हणजे करणला गुरुजींनी सूचित केलं. तसं त्यांनीही तिच्यावर खेळलेली नजर हटवली आणि निर्विकार चेहऱ्याने हार घातला. एकमेकांना वरमाला घालताच सगळ्यांनी स्मित करत त्यांना पाहिलं. विलासराव आणि वीणाताईच्या डोळ्यात पाणी भरून आलं होतं लेकीला पाहून. तर दादासाहेबही अभिमानाने करणला पाहत होते. आज त्यांना खरोखरच त्यांचा अभिमान वाटत होता. त्यांच्या शब्दाचा मान त्यांनी जपून ठेवले. गुरुजींनी यज्ञकुंड प्रज्वलित केला. दोघांना पाटावर बसण्याला खुणवले. दोघांनी एकमेकांना एक नजर पाहून शांतपणे पाटावर येऊन बसले. गुरुजी सांगितल्याप्रमाणे यंत्रवण दोघेही विधी पार पाडत होते. चेहऱ्यावर कोणतेही भाव नसल्यासारखे दोघे बसून होते. दोघांची नजर समोरच्या अग्नीवर खेळत होती. खरं तर लग्न म्हणजे 2 जीवांचे पवित्र असा एक मंगळ सोहळा, जो या अग्नीच्या साक्षीने एका अतूट बंधनात बांधला जातो. आनंदाने हे 2 जीव आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देण्यास या प्रेमळ नाजूक अशा नात्यात बांधली जातात. खूप अनमोल असतो हा क्षण, अगदी आठवणीच्या खुपीत जपून ठेवण्यासारखा. पण हेच पवित्र बंधन आज अशा प्रकारे जोडलं जाईल त्याची स्वप्नात देखील या दोघांनी कल्पना केली नसेल. शिंदे, आम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आणल्यात ना? दादांनी शेजारी उभ्या असलेल्या शिंदेना विचारलं. हो साहेब, सगळं आणलंय बघा. माहीसाहेबांनी आधीच फोन करून सगळं तयार ठेवायला सांगितलं होतं. हे घ्या. शिंदे आपल्या हातातील बॅग दादांसमोर धरत म्हणाले. तुमच्या माईंनी सांगितले म्हणजे बघायची काही गरज नाही. असू द्या तुमच्याजवळ. गुरुजी मागतील तेव्हा नेऊन द्या. सगळं शांतपणे आणि विधिवत सुरू होतं. बोटावर मोजक्या इतकेच काय ते लोक उपस्थित होते. काही समाधानाने त्यांना पाहत होते तर काही आश्चर्याने. कुणाला खुशीच्या नशिबाचा हेवा वाटत होता तर कुणाला काळजी. कन्यादानाच्या विधीसाठी मुलीच्या आई वडिलांनी स्टेजवर या. गुरुजींनी खाली पाहत विलासरावांना आवाज दिला तसे दोघेही उठले, वरती स्टेजवर आले. खुशीने एक नजर दोघांना पाहिलं तसा न कळतच एक अश्रूंचा थेंब गालावर उगाळला. तिच्याकडे बघण्याचं टाळत विलासराव खाली पाटावर येऊन बसले. खुशी अजूनही त्यांनाच पाहत होती, पण ते मात्र तिच्या नजरेला नजरच देत नव्हते. न जाणे अश्रूंचा बांध कधीही फुटेल की काय
असंच वाटत होतं सारखं. वीणाताईंनी दोघांना पाहिलं. दोघांचीही स्थिती त्यांना समजत होती. वीणाताईंनी त्यांना नजरेने शांत करण्याचा इशारा केला आणि विधी करायला सुरुवात केली. विलासरावांनी आपल्या हातात असलेला खुशीचा हात जड अंतकरणाने करणच्या हातात ठेवला. तसं वीणाताईंनी त्यावर पळीने पाणी सोडले. करणच्या हातात तिचा हात देताना भरल्या साक्षीने त्यांनी करणला पाहिलं. जणू नजरेनेच त्याला माझ्या खुशीची काळजी घे असं सांगू पाहत होते. करणने ही नजरेनेच त्यांना आश्वासन केलं आणि करण हात आपल्या हातात घेतला. आयुष्यभर तिचा नीट सांभाळ करेल हा विश्वास जणू त्यांनी दिला. करण आणि खुशी दोघेही आपापल्या हातातल्या ओंजळीत एकमेकांचे हात पाहून विचारात पडले. करणला तर अचानक खूप मोठी जबाबदारी खांद्यावर आल्यासारखी वाटून गेली. क्षणभर कुणीतरी विश्वासाने आयुष्याची शिदोरी त्यांनी मोठ्या विश्वासाने सोपवली होती त्याच्यावर. तर बाबांचा हात सुटताच खुशीच्या मनाची स्थिती जणू जत्रेत हरवलेल्या 5 वर्षाचा बावरलेल्या मुलीसारखी झाली होती. आपला हात एका अनोळखी हातात देऊन बाबांची आकृती त्या जत्रेच्या गर्दीत दूर दूर जाताना दिसत होती तिला. मन कावरं बावरं होऊन त्या आकृतीला थांबायची याचना करत रडत होती फक्त. पडीतल्या थंड पाण्याची धार हातावर पडली तसेच दोघंही भानावर आले. तिच्या हाताची कंपन त्याला जाणवत होती. तिचे वाहणारे डोळे बरंच काही सांगून गेले होते त्याला. कन्यादान विधी संपन्न झाला. गुरुजींनी म्हटलं तसं विलासराव आणि वीणाताई दोघांना समाधानाने पाहत उठले. ताई, वर कक्षाकडून कोण सवाष्ण स्त्री असेल तर तिला पाठवून द्या आणि हो, मंगळसूत्रही तिच्यासोबत पाठवून द्या. पुढच्या विधी सुरू करायच्या आहे, गुरुजींनी जाणाऱ्या वीणाताईंना आवाज देत सांगितलं. मंगळसूत्र? गुरुजींनी सांगितलं तसं वीणाताईंनी घाबरून विलासरावांकडे पाहिलं. एवढ्या सगळ्या गडबडीत कोणाच्याच हे लक्षात आलं नाही की नवीन मंगळसूत्र आणावं लागेल. दादा आणि करण दोघंच काय ते वर पक्षाकडून होते. त्यात त्यांना याची कल्पना असेल नसेल काहीच माहीत नव्हतं. गोंधळलेल्या वीणाताईंना विलासरावांनी काय झालं विचारलं तसं त्यांनी त्यांना साईडला घेऊन परिस्थिती समजावून सांगितली. अरे देवा, हे माझ्याही लक्षात नाही आलं. आता काय ग वीणा, काहीतरी करतो मी. विलासराव गडबडीने स्टेज उतरून निघाले होते की तेवढ्यात दादांनी त्यांना थांबवलं. हे घ्या वहिनी, मी मागवलंय सगळं. एकदा सगळं नीट बघून घ्या आणि काही लागलं तर सांगा. दादा 2 बॅग वीणाताईंसमोर धरत म्हणाले. विलासरावांकडे एक नजर पाहत त्यांनी बॅग हातात घेतल्या आणि आश्चर्याने बॅग उघडून पाहिले तर एकात भरजरी पैठणी आणि सौभाग्य अलंकार होते तर दुसऱ्यात काही सोन्याचे दागिने दिसत होते. आहे ना सगळं ठीक? दादाने विचारलं तसं भावरून त्यांनी फक्त मान डोलवत होकार दिला. साहेब, अहो हे सगळं केव्हा? म्हणजे आम्हाला तर वाटलं की गडबडीत सगळे विसरले. तसंच तुम्हीही, आम्हीही विसरलोच होतो. पण तुमच्या माई बरं विसरू देतील आम्हाला. 4 वेळा फोन करून बजावलं आम्हाला आणि शिंदेंना पण. काय शिंदे, बरोबर ना? दादांनी मागे उभे असलेल्या शिंदेंना हसतच विचारलं. तसे त्यांनाही हसतच मान डोलवली. पण साहेब, अहो विधी सुरू होऊन अर्धा तास पण नाही झाला. एवढ्या कमी वेळात एवढं सगळं जमवलं कसं तुम्ही? वीणाताई हातातल्या बॅग बघत म्हणाल्या. वीणा, अगं साहेबांची ते पूर्वतयारी एकदम सज्ज असतात. मग निवडणुकीचा निकाल काहीही लागू दे. काय शिंदे, बरोबर ना? मला खात्री आहे साहेबांनी शिंदेला लग्नाचा विषय निघताच सगळी तयारी करायला सांगितले असणार. विलासराव हसतच दोघांना पाहत म्हणाले. त्यावर दादाने फक्त एक स्मित करून सगळ्यांना पाहिलं. वीणाताईंनी नियतीला वर पक्षाकडून उभं करत तिच्या हातात सगळे सौभाग्य अलंकार खुशीला दिले आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मंगळसूत्र काढून त्यांच्या समोर ठेवलं. गुरुजींनी ते पाटावर ठेवत त्याची यथासांग पूजा करत मंत्र
म्हणतच करणला त्याला हळद कुंकू भरण्यास खुणवले. गुरुजींनी ते पाटावर ठेवत त्याची यथासांग पूजा करत मंत्र म्हणतच करणला त्यात हळद कुंकू भरण्यास खुणवले आणि खुशीच्या गळ्यात घालण्यास सांगितलं. गुरुजींच्या मंत्रासह करणने मंगळसूत्र आपल्या हातात घेत त्याला शांतपणे निहाळले आणि तिच्याकडे वळला. ती त्यालाच पाहत होती, नजरेत असंख्य असे प्रश्न घेऊन, आणि तो तिला. या सगळ्यापासून त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक इतके दिवस दूर ठेवलं होतं. त्या वाटेवर कधीच जायचं नाही असं नव्हतं, पण काही बंधन घातली होती त्यांनी स्वतःला. दिलेल्या वचनावर जगायचं होतं त्याला. ते वचन पूर्ण करायची होती ती सगळी. पण त्याआधीच नशीब अशा काही वळणावर घेऊन येईल हे वाटलंच नव्हतं त्याला. पण तरीही माघार न घेता सगळ्याचा स्वीकार करायचा ठरवून मनाची तयारी केली होती त्यांनी या नवीन नात्यासाठी. तिच्या डोळ्यात पाहत हाताचा कुठेही स्पर्श न होऊ देता त्यांनी मंगळसूत्र तिला घातलं. गुरुजींनी लगेच कुंकवाचा करंडा त्याच्या हातात ठेवत ते तिच्या भांगेत भरायला सांगितलं. करणने थोडंसं कुंकू बोटात पकडून अलगद तिच्या भांगेत भरलं. तसं तिने डोळे मिटून घेतले. येणारं पाणी डोळ्यात अडवलं. समोर आपल्या सुवासनं लेकीला पाहून वीणाताईचे ऊर एकदम भरून आला होता. विलासराव पण डोळे भरून तिला पाहत होते. जीव भांड्यात पडला होता दोघांचाही. खुशी नामक त्यांच्या सुगंधी फुलाला कलुषित न होऊ देता त्याचा सुगंध अबाधित ठेवून अलवारपणे त्यांचा गंध जपणारा तो तिच्या आयुष्यात आला होता. यजमान मुलीचा हात हातात घेऊन ही सप्तपदी तुम्हाला त्यांच्यासोबत चालायची आहे आणि पुढे एकमेकांच्या साक्षीने ही वचन पूर्ण देखील करायची आहेत काय? गुरुजींनी एका साईडला पाठावर तांदळाच्या राशीवर सुपारी ठेवत त्यांना पुढील विधीची कल्पना देत त्यांच्याशी बोलत होता. करणने हलकं हसत गुरुजींना पाहिलं. आपल्या गळ्यातील हार ठीक करत हळूच मान तिरकी करून मागे एक नजर तिला पाहत तिच्या समोर आपला हात पुढे केला. तिने वर मान करून एकदा त्याला पाहिलं आणि एकदा त्याच्या हाताकडे. गुरुजींनी पुन्हा आवाज दिला तसा एक पाऊल पुढे येत तिने हात त्याच्या हातात ठेवला. तिचे थंड पडलेल्या हाताला आपल्या उबदार हाताने पकडून तो फेरे घेऊ लागला. पहिला फेरा होता अतूट प्रेमाचा. आयुष्यभर एकमेकांवर अतूट प्रेम करू असा हा फेरा सांगतो. पण अतूट प्रेम ते होतं कुठे या नात्यात आणि पुढे होईल की नाही याचा काही भरोसा नव्हता. ते आमच्या नात्यात निर्माण करू शकू ना. दुसरा फेरा होता दृढ विश्वासाचा. पुढील भावी आयुष्यात एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा. एकमेकांवर दृढ विश्वास ठेवून नातं जपण्याचा हा फेरा. तिसरा फेरा होता समंजस सहचार्याचा, नात्याचा, एकमेकांचा आदर करून. चौथा फेरा होता वत्सल कुटुंब जीवनाचा. एकमेकांच्या मर्जीने ही एक सुदृढ आणि निरोगी कुटुंब घडवू यासाठीचा हा फेरा. पाचवा फेरा होता स्वप्नपूर्तीचा. एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर एकमेकांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून पाठबळ देण्याचा हा फेरा. सहावा फेरा होता सुख दुःख वाटणीचा. आयुष्यात सुख आणि दुःखात वाटेकरी होऊन एकमेकांना आदर देण्याचा हा फेरा. सातवा फेरा 7 जन्मी सोबतीचा. लग्न म्हणजे जन्मोजन्मी सोबत राहून प्रेमाने ऋणानुबंध जपण्याचा आणि प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती असे वचन एकमेकांना देण्याचा हा फेरा. हा फेरा आपल्या पायाच्या अंगठ्याने एक फेऱ्यांसह त्या सुपारीला बाजूला सारत खुशी आणि तो अग्निभोवती सप्तपदी चालून वचनबद्ध झाले होते. हे वचन आनंदाने एकमेकांना दिली दोघांनाही मनापासून जपणार होते. आता जरी असंख्य प्रश्न असले तरी ते सोडण्यासाठी दोघंही प्रयत्न नक्की करणार होते. हे 8वं वचन दोघांनाही एकमेकांच्या नकळत मनोमन घेतलं होतं. लग्नविधी संपन्न झाला.
आजपासून आपण दोघं पती पत्नी म्हणून आपल्या सुखी संसारात आनंदाने नांदा. अखंड सौभाग्यवती भव, दीर्घायुष्य भव. गुरुजींनी दोघांना आशीर्वाद देत हसतच दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. आपल्या सुखी संसारासाठी थोर मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, गुरुजींनी म्हणतच बाजूला वळले. सगळे मंगळ कार्य निर्विघ्नपणे पार पडत होते. लग्नविधी संपन्न झाला तसे सगळे आनंदाने उठून दोघांना पाहत होते. वीणाताई आणि विलासरावांनी आपले डोळे पुसत एकमेकांना गलबलून पाहिलं. करण आणि खुशी स्टेजवरून खाली उतरत सगळ्यांपाशी आले. एकमेकांना पाहून पाटीलच्या पाया पडण्यासाठी खाली वाकणार तसं त्यांनी दोघांना थांबवलं. आधी साहेबांचा आशीर्वाद घ्या. आज जे काही शुभ घडलंय ते त्यांच्याचमुळे, विलासराव म्हणाले. तसं दोघेही शांतपणे दादांकडे वळले. दोघंही त्यांना पाहत त्यांच्या समोर उभे होते. दादा करणला खांद्याला धरून स्वतःकडे वळवलं. डोळे भरून त्याला पाहिलं आणि हसतच मिठी मारली. सुखी राहा. दादाने हसतच दोघांना आशीर्वाद दिला आणि ते खुशी समोर आले. तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या कुटुंबात सुनबाई. असंच लक्ष्मीच्या पावलाने कुटुंबात प्रवेश करून स्वतः सोबतच सगळ्यांची भरभराट कर. नेहमी आनंदी राहा. आता कसलीही चिंता नको करू. जुनं मागे टाकून नव्याने आयुष्याकडे पहा. नावाप्रमाणेच आयुष्य खूप खुश कर. काय? दादा खुशीकडे पाहत म्हणाले. तसं तिने डोळे पुसत त्यांना होकार दिला. दोघंही तिथून विलासराव आणि वीणाताई समोर आले. त्यांना समोर पाहून दोघंही खूप भावुक झाले होते. करण त्यांना नमस्कारायला वाकणार त्याआधीच विलासरावांना हुंदका फुटला. करणचा हात हातात धरून त्यांनी हात जोडून तो ठसाठस रडू लागले. तुमचे उपकार कसे मानू कळत नाही छोटे मालक. आज एका बापासाठी काय केलंय तुम्ही याची कल्पनाही नाही तुम्हाला. खूप खूप उपकार झाले तुमचे. विलासराव रडत रडत बोलत होते. त्याच्यासोबत वीणाताई, खुशी, मीरा सगळेच भावुक झाले होते. त्यांना असं पाहून, मामा अहो काय बोलताय तुम्ही? उपकार कसले मानताय? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. असा हात नका जोडू. मी काही एवढं मोठं केलं नाही. जे योग्य वाटले तेच केलंय आणि आता रडणं थांबवा. तब्येत बिघडेल तुमची. आता कसलीही काळजी करू नका. सगळं ठीक होईल. आम्ही आहोत ना. करणच्या शब्दांनी विलासरावांना धीर मिळाला होता. स्वतःला सावरत ते शांत झाले. तसा दोघांनी मिळून त्यांचा आशीर्वाद घेतला. अखेर पाठवणीची वेळ आलीच. मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात भावुक असा क्षण. खुशी जड पावलाने आईजवळ आली. गडबडलेल्या डोळ्यांनी तिने आईला पाहिलं आणि तिला बिलगून रडू लागली. वीणाताई पण तिला खुशीत घेऊन हमसून रडत होत्या. खुशी, आजपासून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे बाळा. सगळ्यांना जप. कुणाचंही मन नको दुखवूस. कुणी काही बोललं तर ते आपल्या चांगल्यासाठीच आहे असं समजून ऐकून घे. सगळ्यांना सांभाळून एकत्र बांधून ठेव. आणि आता मी नाहीये तेव्हा सकाळी लवकर उठत जा. काय समजलं ना? शेवटचं वाक्य थोडं खाऊन वीणाताई हळूच तिला म्हणाल्या. आई काय ग तू पण? रडता रडता पुन्हा गलबलून आईला बिलगली. आईपासून दूर होत एक एक करून ती सगळ्यांची गळाभेट घेत होती. मीरा जवळ आली तर तिला काही सांगण्याच्या आधीच ती सुरू झाली. एखाद्या बाईसारखी तिला एक 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 सूचना देत होती. एकमेकींना हजारो सूचना देऊन आई बाबांची काळजी घ्यायला सांगून दोघीही एकमेकींना पाहून रडत होत्या. खुशीने सगळ्यांची भेट घेतली पण विलासराव कुठे दिसत नव्हते. आई बाबा कुठे गेले? आईला आवाज देत तिने आजूबाजूला मागे पुढे पाहिलं तसे कुठेच नव्हते. थोडं मागे चालत गेली तर पाहिलं स्टेज समोर एका खुर्चीत विलासराव एकटेच बसून होते. ती एक एक पाऊल टाकत त्यांच्याजवळ आली. बाबा, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून तिने हळूवार त्यांना आवाज दिला आणि त्यांच्या पायाशी बसली. बाबा, मी खुशी हुंदका आवरत बोलतच होती की त्याआधीच विलासरावांचा हुंदका बाहेर पडला. एका हळव्या बापाचा हुंदका होता तो.
पुरुषी अहंकार त्याला किती वेळ अडवून धरणार होता. अखेर सगळे पाशा तोडून तो बाहेर आलाच. पुरुषांच्या आयुष्यातला हा एक क्षण असा असतो की जिथे तो कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता ठसा रडतो आपल्या लेकीसाठी, आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी. खरं तर हे मिश्र अश्रू असतात आनंद आणि दुःखाचे. आनंद हा गगना एवढा असतोच, पण क्षणात लेकीचं तर्क करायचं हे दुःख सागरा परी अथंग असतं. दोघंही हातात हात घेऊन एकमेकांकडे न पाहता न बोलता फक्त अश्रूमधून बोलत होते. विलासराव स्वतःला सावरत खुशीला घेऊन बाहेर आले होते. वहिनी, कसलीही काळजी नसावी. सून नाही, मुलगी आहे ती आत्ता माझी. कधीही कसलीही गरज वाटली तर अगदी निसंकोच सांगा. दादा म्हणाले तसं विलासराव हात जोडून त्यांच्या पायाशी झुकले. साहेब, मागच्या जन्माची काही पुण्याई कामी आली असेल जी तुमच्यासारखी देव माणसं भेटली. खूप खूप उपकार झाले साहेब. आज एका बापाला नवीन जीवन दिलास तुम्ही. पाटील, आता उपकाराची भाषा नको. किती वेळा सांगायचं, जे विधी लिखित असतं ते घडतंच. मी निमित्त झालो एवढं. चला, काळजी घ्या सगळ्यांनी. पुढचा कार्यक्रम नियोजन ठरेल तसं कळवतो आम्ही. येऊ आता. दादा हात जोडत सगळ्यांना पाहत म्हणाले. करण, आम्ही शिंदे सोबत पुढे निघतो आमच्या गाडीने. तुम्ही या तुमच्या गाडीने सावकाश. ड्रायव्हरला ठेवून जातो, तो चालवेल गाडी. तुम्ही नका ड्राईव्ह करू. दादा सूचना करत पुढे निघून गेले. हो दादा, तुम्हीही सावकाश द्या. करण बोलून सगळ्यांकडे वळला. चला मामा, निघू आम्ही पण. करणनेही हात जोडत सगळ्यांचा निरोप घेतला. ड्रायव्हर गाडी घेऊन आला तसं करणने खुशीकडे पाहिलं आणि चलायचा इशारा केला. खुशीने डोळे भरून एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि डोळे पुसत गाडीच्या दिशेने निघाले. गाडीचा दरवाजा उघडून आता बसण्यापूर्वी पुन्हा एकदा मागे नजर वळवली. सगळे उभे तिलाच पाहत होते. नजरेनेच बाबांची काळजी घ्या इशारा करत गाडीत बसली. करणही सगळ्यांना हात टाकून गाडीत बसला. चला काका, करणने ड्रायव्हर काकांना सांगितलं. तसा दोघांचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करायला विसरू नका, अजिबात विसरू नका. तर व्हिडिओला जरूर लाईक करून घ्या आणि कमेंट्स करा. तुमचे काही कमेंट्स वाचून आपल्याला स्टोरी लिहिण्यासाठी इंटरेस्ट येतो. तुम्ही काही कमेंट्स केले नसेल तर आपल्याला पण इतका इंटरेस्ट येत नाही स्टोरी लिहिण्यामध्ये. तर मित्रांनो, जरूर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता. धन्यवाद मंडळी.